नमस्कार मित्रांनो, आज आपण असे जगावे दुनियेमध्ये ही गुरु ठाकूर यांची कविता अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय थोडक्यात बघूया. कॉलेज जीवनामध्ये राजकीय व्यंगचित्रकार आणि स्तंभलेखक म्हणून कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. एक अभिनेता, एक कवी, एक नाटककार, चित्रपटांकरिता कथा, पटकथा, संवादलेखन अशी चौफेर कामगिरी गुरु ठाकूर यांनी केलेली आहे. तरीही गीतकार म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत 147 चित्रपटांकरिता त्यांनी गीतकार म्हणून गीतलेखन केलेले आहे. जाहिराती, अल्बम, नाटक, मालिका, शीर्षक गीते अशा विविध माध्यमांतून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. असे प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर यांची असे जगावे दुनियेमध्ये ही कविता आपण अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये जीवन संघर्षपूर्ण असले तरी त्याला तितक्याच समर्थपणे सामोरे गेले पाहिजेत. याशिवाय यशाच्या शिखरावर पोचल्यानंतर पाय जमिनीवर असले पाहिजेत, हाही संदेश या कवितेच्या माध्यमातून गुरु ठाकूर यांनी दिलेला आहे. चला तर मग आपण असे जगावे दुनियेमध्ये या कवितेचे वाचन करूया. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. असे दांडगी इच्छा त्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसून असावे ओठांवरती काळीज काढून घेताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशा प्रकारे आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना, या दुनियेमध्ये जगत असताना एक प्रकारे माणसाच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा पेरणारी ही कविता, हा विचार कवी गुरु ठाकूर यांनी या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. आपल्या जीवनामध्ये जगत असताना असे असंख्य आव्हानं येत असतात, जात असतात, परंतु या आव्हानांना पेलण्याची ताकद या कवितेच्या माध्यमातून आपल्याला माणसाला मिळते. नको गुलामी नक्षत्रांची, म्हणजे आपल्या जीवनामध्ये मंगळ आहे, गुरु आहे, हे आहेत, हे नक्षत्र आहे, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अडथळे येतात असे आपल्याला सांगणारी लोक असतात. म्हणून अशा लोकांची ती एक प्रकारे भीती न बाळगता असे कितीही मंगळ असले तरी त्यातून बाहेर पडण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजेत. आयुष्यामध्ये असे असंख्य संकटांना भिडण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजेत. आणि त्याच पद्धतीनं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असं म्हणत असतो, मला हेच नाही, मला तेच नाही, मला हे प्राप्त झालं नाही, मला हे मिळत नाही, ते मिळत नाही. तर अशा प्रकारचं जर तुमच्यामध्ये इच्छा असेल तर इच्छा तिथे मार्ग तुम्हाला प्राप्त होत असतात. म्हणून असे म्हणतात, कवी असे म्हणतात, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. ज्याची इच्छा दांडगी असेल, ज्याची इच्छा प्रबळ असेल, त्याच्या जीवनामध्ये असंख्य मार्ग प्राप्त होत असतात. त्याच पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कितीही यश प्राप्त केले, कितीही प्रगती साधली तरी मात्र आपले जमिनीवर पाय असले पाहिजेत. म्हणून ते म्हणतात, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. म्हणजे आपण एखाद्याला मदत करत असताना सुद्धा आपल्याला कितीही आपल्या चांगली गोष्ट आपण समोरच्याला देत असताना तरीसुद्धा आपल्या ओठावर हसू असलं पाहिजेत. मदत करत असताना सढळ हाताने मदत केली पाहिजेत असंही ते सांगत आहे. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर.
आपल्या जीवनामध्ये संकटंसुद्धा आपल्याला घाबरली पाहिजेत, असा दृष्टिकोन, अशी हिंमत आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना केली पाहिजेत. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, शेवटी आपण या जगामध्ये येत असताना मृत्यू हा अटळ आहे. आणि म्हणून जाता जाता आपण असे चांगले काम केले पाहिजेत की गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. सगळी माणसं गैवरली पाहिजेत, त्यांना असं वाटलं पाहिजेत की खरंच ही खूप छान व्यक्ती होती. जाता जाता लोकांच्या शिव्या आपण खाल्ल्या नाही पाहिजेत, लोकांनी आपल्याला वाईट गोष्टीने बघितलं नाही पाहिजेत. असं जर आपल्याला करायचं असेल तर या जगामध्ये हा मानवतेचा जो जन्म प्राप्त झालेला आहे तो नक्कीच चांगलं करण्यासाठीच प्राप्त झालेला आहे. हा हेतू समोर ठेवून या दुनियेमध्ये आपण जगलो पाहिजेत. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यामध्ये जगण्याला बळ देणारी, किती आव्हानं असली तरी त्या आव्हानांना पेलण्याची हिंमत देणारी, कोणत्याही नक्षत्रांची गुलामी न करण्यासाठी एक प्रकारे संदेश देणारी, आयुष्यामध्ये किती संकट आली तर त्या संकटांना भिडण्याची ताकद देणारी, त्याच पद्धतीने माणसाच्या मनामध्ये दांडगी इच्छा निर्माण करणं ही कविता आहे. असे असले तरीसुद्धा आपण मानव म्हणून जमिनीवर पाय ठेवून आकाशामध्ये भरारी घेण्याचं जे बळ प्राप्त करून देणारी ही कविता आहे. त्याच पद्धतीने जगत असताना ओठावरती हसू असावे हाही संदेश देणारी ही कविता, एक प्रकारे गुरु ठाकूर यांनी जगण्याचं मर्म या कवितेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेले आहे की या जगामध्ये जगत असताना कशा पद्धतीने आपलं जगलं पाहिजेत, हा एक प्रकारे मंत्र या कवितेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर दिलेला आहे. धन्यवाद.